माळशिरस, विंजोरी आणि त्यानंतर आता वेळापूर या ठिकाणी मुक्काम. किती सुंदर वारीचे संपूर्ण तंबू व्यवस्था आहे. विलोभनीय रोमहर्षक असं दृश्य पाहिल्यानंतर मनाला एक सर्व वारकरी बांधव आज वेळापूरच्या या मुक्कामाच्या ठिकाणी येत आहेत. रामकृष्ण. आपलं नाव सांगा. मनोहर पुंजाराम गाडे. आपल्या गावाचं नाव सांगा. वंजारवाडी. आणि जिल्ह्याचं नाव. जालना. तालुक्याचं नाव. बदनापूर. मला सांगा, गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था दिंडी क्रमांक 43 मध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं. मस्त फ्रेश वातावरण आहे. किती वर्षापासून तुम्ही वारी करता? आम्हाला जवळजवळ 14 ते 15 वर्ष झाली. 14 ते 15 वर्ष झाली हो. तुम्हाला. बरं, सुरुवातीला ज्यावेळेस 14 वर्षापूर्वी सुरुवातीला कोण होतं तुमच्यासोबत? पहिले सुरू गोविंद महाराज केंद्रे होते. हां. माऊली विष्णू महाराज केंद्रे. हां, पण तुमच्यासोबत किती? आमची सोबत ही गावातली गावातली 10, 15, 20, 15, 20, 15. हा, चालीस. आणि आता ही तरणी मुलं आलेली आहेत. हे नवीन आली आता. नवीन मुलं आली. हां. ही कधीपासून आली? किती वर्ष? याला 3 4 जमली म्हणजे पोरं ही. हा. मला सांगा, व्यवस्था कशी असते? व्यवस्था लय जोरात आहे. दिंडी 43 मध्ये तुम्हाला माहिती नाही, पण 4 ते 5 हजार वारकरी. हा, चालते. ही जी एवढी संख्या आहे, एवढी बाकी कोणत्या दिंडीमध्ये आहे का? नाही कोणत्या दिंडीने. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामधली सगळ्यात मोठी दिंडी. दिंडी क्रमांक 43. तर दिंडी क्रमांक 43 मध्ये तुम्ही आता हे जवळजवळ जालन्यामधले एवढी लोक तुम्ही घेऊन आलेले आहेत आपल्या गावात. काय सांगाल मग या सगळ्या वारीचं महत्व आणि आनंद काय सांगाल? या वारीचं महत्व काय? काही महत्व आहे. जेवायची माऊली संग चालायची. आल्यापासून आम्हाला खूपच चांगलं वाटतं. खूप फरक वाटला.
जीवनात काय बदल हो लय जीवन महत्वाचं मला 28 वर्ष झाले. तुम्हाला 28 हा झाले? हे ज्यादा वर्ष आहे. ज्येष्ठ आहे का? हा लावरे चिमटा त्यांना नाही नाही महाराज विष्णू महाराज शाळेत होते तेव्हा येत होतो आम्ही. आता परत डबल तेव्हा मठं नव्हतं द्यायचं. चला हो. सांगा नाव आपलं. गंगाधर नारायण भिताळे नावाचं नाव वंजारवाडी. वंजारवाडी. हा, वंजारवाडी. तर मला सांगा इथे गोविंद महाराजांनी एवढं मोठं विष्णू उभं केले. हा. आज उत्तराधिकारी विष्णू महाराज हा. पावलं बॉल ठेवून काम करतात. हा. कशी वाटतं उत्तराधिकारी तुम्हाला? एकदम चांगले नंबर 1 लगे. वाटतं ना हा. बाबांचे प्रतिबिंब दिसतं का त्यांच्यामध्ये? हा एक आणि आज जेवण व्यवस्था कशी वाटते? नंबर 1 असं जेवण कुठेच नाही काय मिळालं. रस आहे बाबा? किती लोक जेवली तर हा, जेवण तरी उरतं का? नाही नाही निपुरच येत नाही. का उरतं जेवण? जेवण ते उरतच आता नाही. हा, हा? काहीतरी देवाची कृपा महाराजाचीच हो कृपा ना? म्हणा गोविंद महाराज. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जाणवलंय हा. बाबांचा आशीर्वाद आणि त्याचा लय प्रभाव आशीर्वाद. या दिंडीमध्ये असतो. हो लय बघ. तर मला एक सांगा, आता तरुण मुलांना तुम्ही काय सांगाल की काय कशा पद्धतीने वारीचं महत्व सांगाल तुम्ही त्यांना? आम्हाला वाटतं आम्ही त्याला म्हणतो नेहमी याचा हा ना? तुम्ही या वारी करा, हा वारी करा नामस्मरण करा. नामस्मरण. बरं मग वारी करताना कुठं हरिपाठ वगैरे वाचन होतं का तुमचं? आमचं इथं घेतो आम्ही संध्याकाळी. हा चिंतन होतं? हा रोज. म्हणजे एखादं भजन म्हणाल का तुम्ही? हा चला छानपैकी हरिपाठातला एखादा मस्त पैकी अभंग ओवी म्हणा. पहिलं सुरू तर म्हणलं चालतो नाही का. काय करीशी प्रपंच दिनीशी सायास करीशी प्रपंच दिनाशी सायास करीशी प्रपंच दिनाशी हरीशी नभजशी कोण्या गुणे हरीशी नभजशी कोण्या गुणे हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तरुण पोरांपैकी सांगा आपलं नाव. विठ्ठल पांडुरंग शिंदे. काय करता आपण? शेती. त्या तिकडे. लगेच. भाऊसाहेब सांडू पवार वंजारवाडी शेती करतो. ओके, द्या. कृष्णा दगडू अवताडे वंदरवाडी शेती शेती. अजय शिंदे पिलीव सलून व्यवसाय. वा, धन्यवाद. हरिदास सानप चन्नेगाव राहणार शेती करतो व्यवसाय. बाबासाहेब चौधरी शेती. देवराव कातळे आता शेती करत होतो, आता थकलो. हा, ठीक आहे ना, पण काय पण करायचं? आपला व्यवसाय हा व्यवसाय शेती. आता हरिचिंतन म्हणे. विष्णू ढाकणे अन्वी शेती व्यवसाय. पाराजी भूमकर व्यवसाय शेती. गोपाल चव्हाण गोपाल भगवान चव्हाण शेती करू. ओके, ठीक आहे. कारभारी धोंडेवा बांधल वंदरवाडी शेती करतो. वा, धन्यवाद. किती सुंदर. पुंडलिक चौधरी वंदरवाडी शेतीच करतोय. वा. मी घेतलंय. नाव सांगा तुमचं. प्रवीण पाटील हा, पाटील शेती साहेब. करतो. वा, धन्यवाद. ओके, तुमचं नाव सांगा आता शेवटी. नाही, मला- हो, हो, बरं. तुमचं नाव. संजय जनार्दन आसुले हा. काम काही नाही करीत राहतो. आणि शिक्षण काय झाले? 10वी. आणि बरं वाटतं ना आल्यानंतर? हा एकदम भारी वाटतं. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काळीज आरामच काळीज. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. अरे रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. माऊली आपलं नाव? रामकृष्ण हरी. माझं नाव रोहन भारत पवार. महाराज. महाराज आपण विद्यार्थी दिसतात. हो आपण कोणत्या संस्थेमध्ये? मी आळंदीमध्ये श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या संस्थेमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वारकरी शिक्षण घेत आहे. आणि मला कमीत कमी 4 ते 5 वर्ष झालं मी वारी करतोय. पण वारीचं वैशिष्ट्य एकच की महाराज जो माणूस वारीमध्ये येईल तो त्या माणसाला जन्मभर अशी ओढ वारीची लागेल की आपण जर वारीत आलो तर परत आपल्या घरची आठवण सध्या येणार नाही. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञानोबराय असतील तुकोबराय असतील यांची वारी टाळणार नाही. आणि परत मला जी वारीतून अनुभव आला
तो म्हणजे महाराज संसारात आणि परमार्थात हे आनंद वेगळाच आहे. संसारातला अलग आहे, परमार्थातला अलग आहे. आणि आणि खऱ्या अर्थाने हा आनंद वाढत वाढत चाललेला आहे. हा, आणि हे आनंद वरतीवर वाढत चाललेला आहे. आणि ह्या आनंदाला पारावारच नाही महाराज. महाराज मला एक हा. सांगा, आज तुम्ही पायी संपूर्ण वारी करताय. हा. विद्यार्थी म्हणून तुम्ही आळंदी ते पंढरपूर पूर्ण पायी वारी करतो. म्हणजे आपले तुकोबाराय सांगतात, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या जगात असा सोहळा पुन्हा होणे नाही. माऊली, मला एक तुम्हाला विचारायचं होतं, जेवण व्यवस्था, तंबू व्यवस्था तुम्हाला कशी वाटते बरं? हा माऊली, एकदम छान. आणि आपले केंद्र महाराज संस्था म्हणजे अख्ख्या सोहळ्यातील एक नंबरची दिंडी म्हणजे केंद्र महाराजांची दिंडी. कमीत कमी दिंडी क्रमांक आपल्या संस्थेचा 43 आहे सोहळ्याचा. आणि कमीत कमी आपल्या दिंडीत महाराज कमीत कमी 5 ते 6 हजार माणसं असतील. आणि ह्या सोहळ्याला पारावर नाही महाराज खरंच. एवढं व्यवस्था वगैरे सगळ्यांची होती ना प्रॉपर? हा, एकही माणूस असा कुठं उघड्यावर झोपणार नाही याची पूर्ण दिंडी काळजी घेते. उपाशी राहणार नाही. आणि जेवणाला पण खूप चांगली सोय आहे. जेवणाची पण रोज नवीन नवीन पदार्थ असतात. आज मला सांगा, तुमच्या विद्यार्थ्यांची जी सोय आहे ती कशी झालेली? हा महाराज, आम्हाला आळंदीपासून पंढरपूर पस्तोर कधीच अडचण आली नाही की तंबूत पाणी आहे, आता कसं करावे लागेल, काय करावं लागेल, असं आम्हाला काहीच महाराज मनात सुद्धा विचार आला नाही आमच्या. असं माऊली, मला एक सांगा, आता वारीमध्ये आपण आता इथपर्यंत आलो, आता वेळापूरमध्ये आलेलो आहोत. हा हा आणि या संपूर्ण वारीमध्ये रिंगणाचा तुम्ही आनंद घेतलेला आहे, सगळ्या सोहळ्याचा आनंद घेतला आहे. हा भजन तुमचं सगळ्यात लक्षवेधी ठरलेलं आहे. हा काय सांगाल, ही सगळी तयारी झालेली आहे? हा महाराज, ज्ञानोबारायांना पण काळजी असते प्रत्येक गोष्टीची. महाराज, जर वारीत जर आपण चालत जरी असलो तरी एवढ्या जरी वारकऱ्यांना भूक जरी लागली, भूक लागल्याच्या नंतर अशी इच्छा जरी झाली, महाराज आता भूक लागली पण कुठं पाणी मिळेल का, कुठं जेवण मिळेल का, महाराज 5 मिनिट सध्या लागू देत नाहीत ज्ञानोबाराय. आता कुठं पुढे जरी गेलं तरी पाणी आहे, जेवण आहे. सोहळ्यात महाराज हे खरंच पारावरच नाही, शब्दात व्यक्त करता येणार नाही. आज उत्तराधिकारी विष्णू महाराज केंद्रे हा. कार्यरत आहेत, हा. जबाबदारी सांभाळतात. हा. कसं वाटतं त्यांचं नियोजन? महाराज, त्यांचं निवेदन म्हणजे एक नंबर निवेदन केलेलं आहे महाराजांनी. आणि महाराजांना मी तर म्हणतो, झोप सुद्धा नसल हे एवढं निवेदन करायचं मला म्हणजे साधन आहे महाराज. कुठं गावाला जायचं म्हणलं तरी गाडी आधी 8 दिवसानं शोधावं लागते महाराज. पण दिंडीला 1 महिना, 2 महिने, 6 महिन्याने नियोजन आधी करावं लागतं महाराज. तुम्हाला अभिमान वाटतो ना, आपण गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे संस्थेचे? हा, अभिमान वाटतो महाराज, खरंच अभिमान वाटतो. तुम्हाला कधी जाणवलंय का बाबा तुमच्या सोबत आहेत, असं त्यांचा जर भास जाणवला का? हा, सोबत असं वाटतच नाही की बाबांना 12-13 वर्ष झालीत की जाऊन, असं वाटत नाही. असं वाटतं साक्षात सोबतच आहेत बाबा. त्या बात. हा. तुम्हाला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. नाव सांगा. आई संतोष वैती, आणि आपलं राहिलं कुठे आपण? एडवम पालघर. एडवन पालघर. तुम्ही मला ओळखता का? मी आलो होतो एडवनला. हो, मला एक सांगा माऊली, तुम्हाला किती वर्ष तुमचं आता वारीमध्ये चालायचं? 4था. बाप रे बाप, 4थं वर्ष. तुम्हाला आवडते का वारी खूप? हो मग काय करतो तुम्ही? चालायला आवडतं ना तुम्हाला? हो फिरायला आवडतं? हो. काय काय पाहायला भेटतं तुम्हाला वारीमध्ये? माऊली पण दिसतात, हो हो, वारकरी दिसतात, वारकरी, झेंडे दिसतात, झेंडे, पालख्या दिसतात, जेवता येतात. जेवायची खावायची मजा आहे ना. हो, आणि तंबू व्यवस्था कशी वाटली इथं? मस्त. आणि अडचण वाटत नाही ना काही? नाही, वॉशरूमला जायची व्यवस्था चांगली आहे? नाही. नाही. बाकी आनंद वाटतो ना पण? हो हा. पण तुम्हाला म्हणजे असं वाटतं ना वारीला रोज दरवर्षी यावं? हो तर आता तुम्ही प्रत्येक वर्षी वारी करणार? हो. आता बघू. बघू. मी माऊली ठरवतात का तुम्हाला यायचं का नाही? हा वा वा, छान. शाळेत कितीला आहे तुम्ही आता? 7वी. 7वीला गेलात काय? हो. ओके, छान. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. येतं भजन एखादं म्हणायला? नाही, विठ्ठलाचं नाही का आपण भजन पोळी पोळी बांधतो म्हणतात सगळे भजन? नाही येत, नाही येत. तुमच्या ह्याच्यातलं म्हण, तुमच्या ह्याच्यात. नाही येत, नाही येत.
बरं ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हण. म्हण, 1 2 3 बोला बोला. ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हण. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम बोल. ज्ञानोबा माऊली तुकाराम. रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी आपलं म्हण. नाव सांगा. रामेश्वरी विजय मेर. आता माऊली तुम्ही आता कुठून आलात? माळशिरसवरून आलो. माळशिरस नंतर विंजोरी. विंजोरी. विसावा केला. हो केला ना. जेवणाचा आस्वाद घेतला. हो घेतला घेतला. त्याच्यानंतर चालत आता तुम्ही कुठे आलात? वेळापूरला. वेळापूरला आलात. हा. माऊली मला एक सांगा, आता तुम्ही गेले आता 14-15 दिवस झालेत, आता अवघे 5-6 दिवस राहिले, कसं वाटते आता? असं वाटते की अजून दिवस पाहिजे होते जास्त, म्हणजे वाटतच नाही की 15 दिवस झाल्यात असं, हो ना. म्हणजे अजून राहावं, अजून महिना व्हावा असं वाटते खूप. मुळगाव कोणतं आहे माते तुमचं आता? सफाले स्टेशन, पालघर जिल्हा, एडवणगाव. एडवणगाव. मला सांगा, आशापुरी मातेचा आशीर्वाद आहे तुमच्या गावावर. हो आणि खूप. आज तुम्ही किती वर्ष आहे तुमचं वारी करायचं? दुसरंच वर्ष. दुसरं वर्ष आहे. हो. आणि तुमच्या सोबत तुमची मुलगी, तिचं नाव काय? साक्षी मेर. साक्षीच्या शेजारी कोण आहे? ननन आहे माझी, हा, सांगा नाव. आयशा दीपक मेर. मेर. लग्न झालंय. इकडं वैष्णवी दीपक मेर. मेर. ती पण माझी नननच आहे. वा, या सगळ्या ननंद भावजया तुम्ही चाललेल्या आहेत, हो. आनंद लुटतायत, वारीचा आनंद घेतायत, हो. चालण्याचा आनंद घेतायत. थकवा जाणवतो का तुम्हाला? नाही काहीच नाही वाटत. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा तुमच्या सोबत आहेत असं आहेत वाटतं का? आहेत आणि विठू माऊली पण आहे. वा. विष्णू महाराज केंद्रे शास्त्री जे आहेत महंत, त्यांचं नियोजन कसं वाटलं इथं? चांगलं वाटते. हो ना. हो पाण्याची व्यवस्था, व्यवस्थित आहे. तंबू व्यवस्था, व्यवस्थित आहे. जेवणाची व्यवस्था, व्यवस्थित आहे. वॉशरूमची व्यवस्था, सर्व ठीक आहे. पाण्याची व्यवस्था, मस्त झोपण्याची व्यवस्था. शांत झोप, एकदम सुखाचा आनंद. या ठिकाणी आता किती हजार वारकरी सोबत चालतात? दिंडी 43 4,000 तरी 4 असतील. ते 5,000 हा. असतील. तर माऊली मला एक सांगा, हा आता तुम्ही किती किलोमीटर चालत आले आहेत? 18 किलोमीटर. तुम्ही एकही दिवस तुम्ही असं पुढे गाडीने प्रवास करत नाही, आम्ही गाडीवर पाय सुद्धा देत नाही. आम्ही गाडीवर बसतच नाही. बसत संकल्प पण. म्हणजे संकल्प. येस. हो पायवारी म्हणजे पायवारी. पायवारीच. आता जवळजवळ तुम्ही 200 किलोमीटर चालत आले. बरोबर. अवघ्या 50 ते 60 किलोमीटरचा टप्पा राहिला. बरोबर. काय यावेळेस मागणार देवाकडे? आहे मनात इच्छा ती पूर्ण होऊ दे. हा, इच्छा सांगायची नसते, संकल्प सांगणार नाही, पण आहे म्हणत ना देवाकडे मागणं आहे. हो. मागणं आहे म्हणून आले. पोरगी हसलेली आहे. हो त्यासाठीच आले. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला आता तुम्ही फ्रेश व्हा आणि भजनाला सज्ज व्हा. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा छान. हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय बेत चालला आता? भजी, गरमागरम भजी, कांदा भजी, गरमागरम स्पेशल कांदा भजी. या माऊली या, घ्या घ्या भजी, घ्या भजी म्हणा. वा वा, धन्यवाद. घ्या घ्या. आता रामकृष्ण हरी हात जोडून धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली आहे आणि काही महत्त्वाचे प्रशासकीय तंबू सुद्धा आहेत. 24 तास वारकऱ्यांच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्स व्यवस्था आहे. पाहू शकता 24 तास वारकरी सेवेसाठी ॲम्ब्युलन्स व्यवस्था, त्याच्या पाठीमागे पाण्याचा टँकर आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, ज्यावेळी 2 ट्रक एकमेकांना चिटकून असतात समजून जायचं या ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था सुरू आहे. आणि आतमध्ये सुंदर अशा पद्धतीने संपूर्ण वारीमध्ये लागणारा जो काही किराणा स्वयंपाकाचा माल आहे तो आहे. शेजारी विश्वरूप एंटरप्राइजेस कोपरगावचा टँकर आहे. हा संपूर्ण टँकर पाण्याची पुरेपूर व्यवस्था 5,000 वारकऱ्यांसाठी करून देतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम होणार. वेळापूर या ठिकाणी आपण आहोत. महत्त्वाचे काही तंबू या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. वेळापूर या ठिकाणी गाडी, प्रचंड गाड्या, जवळजवळ 300 ते 200 गाड्या आज दिंडी क्रमांक 43 मध्ये सातत्याने चालत असतात. वारकऱ्यांच्यासाठी परिपूर्ण व्यवस्था असणारी एकमेव माऊलींच्या पालखी सोहळ्यातली सर्वात मोठी दिंडी, दिंडी क्रमांक 43.
माऊली आपण पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर पद्धतीने, आता मी एका ट्रकवरच उभा आहे. ट्रकची व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था किती सुंदर आहे आणि मोहच आवरत नाही. किती वेळा या तंबूवरनं कॅमेरा फिरला तरी असं वाटतं असं सातत्याने फिरत राहावा. आणि हा रोमहर्षक नयनरम्य सोहळा पाहिल्यानंतर आनंद जाणवतो की किती साधं जीवन जगण्यासाठी माणसाला तयार केले. आपण सगळ्याच गोष्टी आकळून बसलेलो आहोत, हे मला पाहिजे ते मला पाहिजे, पण जो आनंद आहे तो फक्त वारीमध्ये मिळतो आणि तो स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे. पहा नाही या तंबूंची व्यवस्था आणि किती तंबूकर सेवकरी, तंबू सेवकरी मला वाटते एक 50-60 तंबू सेवकरी आहेत तर ज्यांनी वारकरी येण्याच्या अगोदर, सर्व वारकरी येण्याच्या अगोदर त्यांनी व्यवस्था केली आहे आणि त्यांच्यासाठी सज्ज केलेले आहेत. त्याच्यानंतर वळकुट्या वगैरे आहेत ते वारकरी त्यांच्या तंबूप्रमाणे घेऊन जातात. सामान व्यवस्था, तंबू व्यवस्था, सगळं व्यवस्था प्रॉपर केली. तर मी ज्या ट्रकवर आहे त्या ट्रकचा पाठीमागचा बाजू तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर हा शेजारी एक ट्रक आहे, यामध्ये सर्व वारकरी बांधवांचं सामान ठेवण्यासाठीची व्यवस्था असते. 2 ते 3 स्टॉल आहे, म्हणजे वारकरी बांधवांसाठी स्पेशल वैयक्तिक पैसे देऊन जर त्यांना अगदी कमी खर्चामध्ये चहा भजी वगैरे खायचं असेल तर त्यासाठी सेवा देणारे अनेक लोक आहेत. आणि या ठिकाणी आता कृष्णा महाराज निकम मला चहा पिण्यासाठी, कॉफी पिण्यासाठी आवाहन करत आहेत. त्यांच्यासोबत ऋषी आहे. ऋषी हा मुंबईमध्ये एका चांगल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत आहे आणि तरीही वारीमध्ये जवळजवळ त्याचं 3रे ते 4थं वर्ष आहे. हा आनंद घेण्यासाठी गोविंद महाराज केंद्रीय संस्थानामध्ये संस्थेच्या सोबत पायी वारी सोहळ्यासोबत दिंडी 43 सोबत तो चालत आहे. हा सुख सोहळाच वर गेला आहे. आणि आपण पाहूया आता पुढे भजन, हरिपाठ, प्रवचन या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आपण आहोत वेळापूर या ठिकाणी. कृष्ण महाराज दिवस कोणता आजचा? 14वा. वार आज दिवस कितवा आहे? 15वा दिवस आहे ना आज. तर हा आहे 15वा दिवस, 15वा किंवा 14वा दिवस असेल वेळापूर या ठिकाणी. 14वा दिवस. किती छान. तर ते म्हणतात ना, नावा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश देवी एकतरी ओवी अनुभवी, तसा ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही अनुभवावी एकदा तरी पंढरपूरची वारी. कृष्णारी बाबा आपलं नाव सांगा. रामभाऊ बारकू ढाकणे. सांगायला रामभाऊ बारकू ढाकणे. झालं, कळलं नाव. आता गाव कोणतं? कंधारी. कंधारी. हा, जालना जिल्हा, बदनापूर तालुका. वा वा वा. मग आता किती वारी आहे तुमची? आता ही 30 वर्ष होती. 30 वर्ष. 30 वर्ष होती. गोविंद बाबांची आठवण सांगा ना. आता पहिली बाबाजी का हा. मुळच तर मग सांगायला टाइम नाही. बाबाजी लय बोला ना. लय दही काढली होती आहे ना, लय दही काढली. लय बोला. मी आठवण येते ना बाबांची. आठवण येत नाही. हा आमची झालते ना हा. त्यावेळेस म्हणजाय बाबा हो ना. हा, की बाबा घासाला घास कोणाला दान करीत त्याला हा. आम्हाला म्हणजाई एक पंगत तुम्हाला आम्ही गोण्याच्या गोण्या आणून टाकल्या, काल गोण्या भरून आणल्या. वा. मला एक सांगा बाबा, आता तुमचं एवढं वय झाले, हा. हा, पाय थकले, हा. तरी तुम्ही वारीला येता काय? नाही, आता काय? घाटापासून गाडीत बसलो बाबा. हो ना. हो, घाटापासून बसलो गाडी. जे खरं सांग. आता वय काय तुमचं? आता तसं समजा 87 88 असेल. 87 88. 87 88 ना. बाबा काळजी घ्या स्वतःची आणि तुम्ही बसूनच या. पांडुरंग तुमची वाट बघतोय तिकडं पंढरपूरला. हा, ते आता सारं कळतं बाबा. मला मी कळत होते, मला पूर असे म्हणते. आता पण वारीचं वेळ लागतं ना, यावंच वाटतं ना सारखं. जेव्हाच वाटतं ना, हो काय करा. हो ना. हो, ओढ लागली अशी जीवाला पंढरपूरची वारी. हा? वारी आज नाही मावली. 18 रुपये तिकीट होतं जालना ते पंढरपूर. बाबा 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 बाबा. 1975 पासून चालू आहे. हो ना. हा, पण मजा येते ना. लगे मजा काय, अगदी जोरदार पाहायचं काम नाही, मस्त बसून खायचं काम आहे आता. हो ना. बाबाच्या आशीर्वादानं 10-12 एकर जमीन झाली, घरं झाले, 2 पोरं झाले, 2 गाड्या झाल्या. अगदी आनंदात आहे बाबा. आनंदात आहे ना. हा. मला एक सांगा, हा. आता जे नवीन लोक आहेत त्यांना काय सांगाल वारी बाबत? वारी बाबतीला जे नवीन लोकांना त्याला सांगत राहतो किंवा वारी करावी. हा, वारी करावं तर पायीच करावं. गाडीत बसून वारी होत नाही, मला एवढं कळतं. कारण कोणतं मला आठवण कोणती येते, पंडूराजन आणि धरसाठात दोयचं त्यावेळेस यानं सांगितलं कृष्ण भगवंतांना की तू यज्ञ कर. मग ते गेले 4 देशाला 4 भाऊ आणि युद्ध जिंकून आणलं. ते तिकून याचं धान्य त्याचं धान्य असं करून यज्ञ सुरू केला. आता एक विवेक ऋषी होता, ते उठाना ये होती द्यायला.
मग द्रौपदी गेली पुन्हा अशा बांगड्या वाजिल्या. मग पाची जाऊन जर नाही आली म्हणलं काय का म्हणे काहून आली म्हणे असं म्हणे मला 101 यज्ञ लागतो म्हणे तेव्हा मी येतो. ती म्हणे मी द्वारकेहून आले म्हणे रामकृष्ण हरी जप करीत किती झाले यज्ञ सांगा. वा पटकन उठलं वाटायला लागलं म्हातारं. वा वा. हा जेवणाची व्यवस्था कशी? अगदी पद्धतशीर, झोपायची व्यवस्था हे अगदी जोरदार. कुठे तंबू कुठे तू? हे काही समजते पलीकडून. हो ना, हा झोप येते ना रात्री? लगेच जोरदार. हो. आणि बाकी जेवणाची पोटाची व्यवस्था, लग काहीच नाही. आंघोळ वगैरे रोज? रोज वा वा. 2-4 टंकर आहे पाण्याची सगळ्यांनी पुरे. हा. सागर आहे हो. पण बाबांची आठवण येते ना तुम्ही? अजून कोण कोण तुमच्या सोबतीला चालायचे? आपल्या बरोबर ते आमच्या संघाने ते बळीराम म्हणून त्याला विचारून पहा आपल्या इकडे ते एक म्हसोपाटील 2 ढाकणे म्हणून. हा ना. हा ते राहते त्याला माहिती. वा. मी शेतीने पाहिली संसारने पाहिली. बोला रामकृष्ण हरी. जय हरी. आम्ही पंढरपूरला चाललो. आता काय करता? आता धुणं धुवायला आलो. धुणं धुणार का? हो. किती कपडे आणले? बरोबर कपडे. वा वा. छान छान, धन्यवाद. रामकृष्ण हरी. सांगा. चैतन्य कांबळे. चैतन्य कांबळे. राहिला देवाची आळंदी. ओके. माते तुमचं नाव काय? सुनीताताई कांबळे. आता काय करताय तुम्ही? मृदुंगाला शाई लावण्याचं काम केलं. म्हणजे संपूर्ण मृदुंगाची व्यवस्था प्रॉपर करण्याची जबाबदारी तुमच्याकडे. हां. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संघ. बरोबर. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग आणि हा सजला मृदुंग. सगळंच करता तुम्ही. आता कलर पण केले का? हा आता हा काढला पूर्ण तयार करणार आणि वाजून वगैरे चेक करून सगळं रेडी करता. हातोडी पण असेल ना तुमच्याकडे? त्या हातोडी त्याला काय म्हणतात बरं? याला काय म्हणतात? ते असं ठोकतात त्याला काय म्हणतात? हातोडीच म्हणतात ना. ओके. धन्यवाद. रामकृष्ण. ब्रह्मा ढाकणे. ब्रह्मा ढाकणे. आता काय करताय तुम्ही? आता वेळीचं काम चालू आहे. हो छान छान. ते पायपाच्या फुट्या मोडल्या हां वारकऱ्याची दुरुस्त म्हणून आपण त्यांची हां. त्यांना तंबू उभा करण्याचं काम करतो. आणि आता तंबू उभा करण्याकरता काही पायपाच्या संपूर्ण खुंट्या मोडलेल्या आहे. आता खुंट्या आपण त्यांना तयार करून त्याची राहायची दुरुस्त होणे म्हणून पूर्ण ते आपण क्लिअर करून येणार आहे. वा वा. रामकृष्ण. द्वारपाल विनंती करे उभे द्वारी राहुळा आपुलिया शरणागता वाहून चिंता निघाली वचनया चित्त द्यावे अतोटावे. हॅलो हॅलो हॅलो. आले आले. आली माऊली. आली तुम्ही मी फ्रेश नाही. ज्ञानेश्वरा
आराम करा आराम. या घेऊ माऊली. हा चष्मा सापडला ना मातीचा आमच्या. मग हो या घेऊ. नाही राम करा आराम करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. स्वयंपाक करणार आहे का आज? येऊ का खायला मग संध्याकाळी? चांगलं नियोजन केलं हा? काय आज काय भाजी आहे आणि काय करणार? भाजी आणि वा 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 छान. हा आणि कशावर करणार? या भात यार आनंद चिडू आनंद तर. हो ना छान भाजी ना. सगळ्या बघा ना तिथे खलबत्ता समोर दिसते. सगळं आणला संसाराचं सगळं आणलाय. जे पाहिजे ते सगळं आणलं. आले सारा संसार घेऊन संसार कसा घरी असते. मजा येते ना पण. तुला दाखवतो सगळं दाखवतो माती. पैसे राहावे चित्ती असते द्यावे. रामकृष्ण. हा आणि मिस्टर कुठे आहेत? वा वा रामकृष्ण हरी. तुमची व्हिडिओ तयार झालेली आहे. मग आता सारखी म्हणते मला दाखव. आता इथे रेंजच नाही तर तिला कसं दाखवू? नाही आमच्या मोबाईल मध्ये टाकून द्या म्हटलं. देतो चालेल सेपरेट देतो. हा माते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चालली पंढरीची वारी. चालली पंढरीची वारी. आता ठेव सुखी आम्हाला आमच्या घरी. ठेव सुखी आम्हाला आमच्या घरी. धन्यवाद. काय करणार आहे भाजी मावते आज? बटाटे वांगे. हो ना. तेच आम्ही सकाळी मस्त तयारी बियारी करून नाचत होते. कुठे गेलेले तुम्ही? झाले कपडे धुवून झाले ना. कुठले आहे तुम्ही? आम्ही परभणी. जगात जर्मनी आणि आमची लाडकी परभणी. वा वा फळं वगैरे आणली. आंबे वगैरे केळी. वा वा छान बसा खा. टाकणार तंबूवर. खाली पाऊस येतो का? पाऊस आला मग वाटते का पाऊस येणार आहे? असं वाटतं. कोळी बांधव म्हणलं ना नियोजन परफेक्ट असतं. काय झालंय समुद्रामध्ये शिड्या लावणारे कोळी बांधव दोरी ताडपत्री सगळं घेऊन रेडी असतात. बोला रामकृष्ण हरी. एकदम मस्त होईल. आता काय मेकअप चाललाय का? किती छान तंबू आहे बघा. कोण आवाज देत मला? रामकृष्ण हरी म्हणलं काय? धन्यवाद कृष्ण हरी. काय नियोजन चालू आहे आता? तयारी चालली झोपण्याची. आवरावर केली. वा सुंदर. धन्यवाद रामकृष्ण हरी. बघू ना आपण कुठे गेला. हो रामकृष्ण हरी विद्यार्थी. तुमच्याशिवाय शोभा नाही या दिंडीला. चालले तुम्ही एकत्र वारीला. धन्यवाद. आता भेटणार कधी माऊलीला? सकाळी भेटणार माऊलीला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धर्म पुण्याची गणना कोण करी? आईचा उरला अनुभव. आईचं समाप्ती झाली तैसी. तिकडे टाकली का? लय स्ट्रगल करून येतात. काय काळजी करू नका. हे बघा
माऊली परीक्षा घेत आहेत तुमची आणि ते तुमच्या संग बोलतायत आणि जे हे त्यांना नाही त्रास होत काही जे जे जातीचे आहेत त्यांना त्रास होतो. तुकाराम महाराजांना किती त्रास झाला, माऊलीला किती त्रास झाला, व ते ह्या माऊली संग घेतात तो आनंद. जाणीवनी व भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही आत्मतत्वी. डोक्यावर घेऊन केल्या पहिल्या पोती, वा वा वा. दिंडीच नाही, पैसा नव्हता भरायचा. नव्हता होता असे घेऊन माऊलीच्या समोर मेन कापड पांघरून बसून 2 वर्ष केली. वा धन्यवाद. आणि 2 वर्ष स्वयंपाकाला गेलो आचारीपणा करा. हा, किती वर्ष झाली वारी तुमची? मला झाली 24 वर्ष. वा वा. त्याच्यात 3 वर्ष झाली. कृष्णारी रामकृष्ण हरे. शांताबाई भारत पामलवाड, गाव साखरा, उंबरखेड तालुका, यवतमाळ जिल्हा. नवऱ्याचं नाव, भारत, पूर्ण नाव सांग. भारत विठ्ठल पामलवाड. अगं नाव घे ग बाई. झुंझुंझुन्यात बसलो मिन्यात, कंचोळी अंगात, गुलाल भांगात, येलदोडे वट्टीत, भारतराव बसली दाटीत तर गेली पान सुपारी वाटीत. वा गेली ग बाई. आता माते सांग तुझा अनुभव. किती वर्ष वारी करते? 2 वर्षे डोक्यावर घेऊन केले वज, 2 वर्षे स्वयंपाकाला गेले आणि 5व्या वर्षी पुण्यात राहायला गेले. नंतर काय की मग मोकळ्या दिंडीत गेले. नंबराची नव्हती. हा, मोकळ्या दिंडीमध्ये केल्या 22 आणि आता 3 वर्ष झाले इथं आले. बरं, आता 3 वर्ष झाले. काय जबाबदारी असते तुझी या वारीमध्ये? तुळशीची जबाबदारी. तुम्ही नका बोलू धनी, बोलू दे ना तिच्या मनी. तुळशीची तुळशीची सेवा करते माते. सेवा करते ना, अशीच सेवा घडावं मला. घडणार माते अजून 50 वर्ष तू. घडणार घडलं. हो, माऊली. बरं, माऊलीची तुला प्रचिती आली? आली आली आली, भरपूर परिचिती आली. माऊली तुला हो दिसले, बोलतात तुझ्या संग? बोलले सुद्धा. मला गाडीवर नेलं असं समोर येऊन. हो का? हाव. कुठला प्रसंग आहे सांग बरं. पंढरपुरातला. हो का? हा, काय झालं? 3 वर्षे बिगर चपलीची केली वा. तर 1 साल लई पाय सुजली होती माझी. हा. मग मी ते मला लोकांनी काय की पुढे वाट लावलं. पुढच्या मग मयाच गावातलं ज्ञानेश्वरी माऊली भेटला हा. माणूस, हा. त्यानं मला मंदिरात नेलं आणि मंदिरातून मग सोडून दिलं. म्हणजे आणि तू गायब झाला? हा, गायब झाला. पुन्हा मग मी सांगलं होतं माझ्या संघच्या माणसाला, 80 माणूस होतो बारीला. मग त्याने सांगलं गजानन बाबाच्या मंदिरात जाऊन बस म्हणून. मग मी गजानन बाबाच्या मंदिराकडे चालले की एक माणूस आला, काळा डकासा, इतकाल्या केसाचा. माऊली पायाला फोडा आले. मी म्हणलो हो. कुठे चालले? तर मी म्हणलो गजानन बाबाच्या. थोडं थांब म्हणलं आहे तर मी मागून जाऊन येतो. मी कशाला थांबलो नाही, गेलो. ते रिटर्न आला आणि मला माझ्या रावटीवर नेऊन सोडला. हो, मोटरसायकल. आणि त्याच्यानंतर काय की चंद्रभागेला ते पाय सुजले म्हणून दिंडीमध्ये गेलो नाही मी आंघोळीला. नंतर आम्ही 2 जण गेलो आणि धानकीचे 2 माणसं होते आमच्या संग, आमच्या दिंडीतले. तिथं गेलो तर मग चंद्रभागेमध्ये गेल्यावर हे पादुकाचे हात का माऊलीच्या चंद्रभागेत आल्या आंघोळीला 2 पोलीस आणि 1 बरामन. त्यांना तिघाला बी आंघोळी घालून पादुकाला आंघोळ घातली. एवढा अनुभव आला. वा वा वा. मला सांग माते, आता दिंडी 43 मध्ये गुरुवर्य गोविंद बाबा केंद्रेंच्या दिंडीमध्ये वावरताना कसं वाटतंय? छान वाटते. नियोजन आयोजन कसं? आमची इतके वर्ष केली त्याची उजळणी झाली आमची आता. वा वा वा. हा, आमची उजळणी झाली. आनंद मिळाला. 15 दिवसाला महिन्याला तुम्हाला बोलायचं. हो. आणि आळंदीला मी असले ना, आता मुलं हात माझे हा. भोसरीला, तर 15 दिवसाला मी माऊलीला जाते. जातेस? हो, हा, आता पैदलच. मुलं कशी आहेत? मुलं कंपनीत आहेत. कंपनी चांगलं चाललंय ना? चांगलं चाललंय. आम्हाला काय वावर नाही, शिवर नाही, काही नाही. तरी गावात आनंदी आनंदी आहे. सुख हा, दरवर्षी वारकरी माझ्या घरी येतात. 20-25 काही आपली चटणी भाकर काही बी खाऊ घालतो. मान मिळतो. हो हो, मान मिळतो. गाव कोणतं सांगितलं? गाव साखरा, उंबरखेड तालुका, यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्हा. विदर्भ. जय विदर्भ. हो. धन्यवाद माते. हो. बोला चोपदार, आपलं नाव सांगा. माझं नाव भारत विठ्ठल पामलवाड आहे. मी दरवर्षीप्रमाणे येत असतो. समाधी सोहळ्याला सुद्धा 10 दिवस आळंदीत सेवा करतो चोपदार म्हणून. नंतर अधूनमधून येऊन बापूला भेटत असतो. मला बापूचा आशीर्वाद आहे. गोविंद बापू होते तेव्हापासून सुद्धा येत असतो मी. 2004ला सुद्धा मी आलतो. बापूची सेवा केली. 2 वर्ष सेवा केली बापूची. आणि अशीच अखंड मला सेवा घडावं बापूची. आता इथलं नियोजन कसं वाटतं? निवेदन एकदम लगेच
चांगलं वाटते, मला मन प्रसन्न होते. किती लोक, किती तंबू, किती रावट्या, कसं ते वाटतंय? काही असं आम्हाला काही वाटत नाही हो त्याचं. ना? आज माझा पाय सुद्धा चालू येत नाही, माझा 2 वेळेस ॲक्सिडेंट झाला, तरी मी आज पट्टी बांधून पाहायला चालायला लागलो. 3-3, 4-4 तास हो. तुम्ही उभं राहता हो. माऊलीच्या कीर्तनामध्ये. आता काल अधिक मासाचा सप्ताह झाला, त्यावेळेस सुद्धा मी 8 दिवस पंढरपूरमध्ये होतो. होते. हो, कसं वाटतं चोपदार म्हणून सेवा चोपदार म्हणून सेवा करतो. झाली तेवढी माझ्याने मी भरपूर सेवा करत असतो. मान मिळतो तुम्हाला? मान मिळतो आपल्याला, भरपूर हा. आशीर्वाद मिळते माऊलीचा. विष्णू महाराज केंद्रे कसा स्वभाव आहे? आबा गोविंद महाराजापेक्षा पुढचा पाऊल आहे एक ते. हो ना? हो, त्यांची वाखाणणं म्हणजे त्यांची सेवा करणं, त्याची ते काय भला झालं काय विष्णू महाराजाची. गोविंद महाराजाच्या पुढचे आहेत हे 2 पाऊल. वा वा वा. हा, विष्णू महाराज. आनंद वाटतो ना? आनंद म्हणजे काय, एकदम भरपूर आनंद वाटते मला. किती मोठं नियोजन असतं. आज स्वर्गात आनंद नाही, ते आज या माऊलीच्या दिंडीत आनंद आहे. हो ना? हा. आज 5000 लोक चालतायत तुमच्या सोबत. हो, सगळ्यात मोठी दिंडी आपलीच ना? आपलीच आहे. याच्यापेक्षा जास्त लोक नाही, माझी माया जेवढंपर्यंत घडल तोपर्यंत माझी इच्छा आहे दिंडी करायची. दिंडी करणार. हो, वारी चुकायची नाही. नाही. ओके. रामकृष्णारी. 25 वर्ष मी सायकलनं वारी केली गाऊन. बापरे. 25 वर्ष सायकलनं. 700-750 किलोमीटर लांब आहे आमच्या इथून. यायचेच म्हणजे यायचे. सायकलनं यायचं पंढरपूरला, 5 दिवस राहायचं, 5 दिवस जायचं. असे आम्ही आपल्या दिंडीमध्ये एक जण आलेला आहे, शिवाजी वानखेडे म्हणून, ते एक आणि मी एक. एवढं वेळ आहे तुम्हाला देवाचं? हो, आता किती वय आहे तुमचं? आता माझी रनिंग आहे 69. वा वा. अजून म्हणजे 20-25 वर्ष चालणार तुम्ही. आता ते माऊलीची कृपा, ते आपण नाही सांगू. आपलं काय सांगणार आहो महाराज, हा पाण्याचा पुरवठा आहे माणसाचा. वा वा वा. आपली सेवा आहे. आता पुढची सुवर्णवर्षी आहे ना, त्याच्या सुद्धा मुलं चालवतील का? आता ते भगवंताचे हाती. आम्ही हात, मुलं सध्या लाईनवर हात सगळे. हा. एकही काय दारू पित नाही, काय मांस मसे खात नाहीत, काय नाहीत. जमली तेवढी सेवा करतात. आले त्या वारकऱ्याची दरवर्षी जे कोणी येऊ आपल्या गावाकडे त्याची सेवा करतो. पूर्ण नाव काय खड्या आवाजात? माझ्या नावामध्ये भारत विठ्ठल पामलवाड साखर, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ, विदर्भ. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोविंद महाराज की जय. माऊली की महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. अरे गोविंद महाराज की जय. रामकृष्ण हरी. हे मी यासाठी दाखवतोय की राहुट्या, नियोजन आणि मग त्यानंतर वारकरी, थकून भागून आलेली वारकरी, विसावलेले वारकरी. खरं तर दिंडी क्रमांक 43 रथामागे चालणारे जे विद्यार्थी असतात आणि त्यानंतर काही चोपदार, दिंड्या पताकावाले, त्याच्यानंतर तुळशी, अशा मोजकी जी असतात ती लोक 250-300 लोक असतात. बाकीची सर्व लोक आपल्या पद्धती वारी करतात, पायी वारी करतात, लवकर निघतात. कारण की ते चालणं, रथामागं चालणं म्हणजे त्याच्यात नियम लागतो. आणि स्वच्छंदी चालण्यासाठी मग त्याला स्वतंत्र रथामागे न चालता स्वतंत्र चालावं लागतं. म्हणजे त्याला पटकनी आवरतं येतं सगळं. बघा प्रत्येक ठिकाणी हरिपाठ पूर्ण झालेला आहे. येणे वागेत नेतो शावी. अशा पद्धतीने आता वेळापूरमध्ये आपण बऱ्यापैकी सगळं काही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे असे वारकरी झोपलेले आहेत, आराम करतायत. हा, आणि तो आनंद वेगळा असतो. चला, धन्यवाद. काय भाजी तयार झालेली आहे, गॅस पण ठेवलेला आहे. मग गॅस भरून कसं आणता? हा, पण आता मग तो समजा संपला तर भरणार कसं? मग वा, लाकडं पण आणली का? वा, म्हणजे काय अडचणच नाही ठेवली. हे कोळी बांधव आहे ना, हे इतके सक्षम असतात ना, मुळात समुद्रामध्ये गेले कित्येक महिने ते काढतात. त्यामुळं महिला भगिनी सुद्धा तितक्याच काटक आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणारे, आणि त्यांना प्रचंड वारी आवडते. आवडते ना वारी?
इतक्या छान छान प्रतिक्रिया दिल्यात. आता त्याच्यासाठी 1 तास सुद्धा पुरणार नाही, इतकं त्यांचं मनातून ओतपोत बोलणं असतं. रामकृष्ण हरी माऊली. ड्रेस बदलल्यानंतर महाराज खूपच स्टँडर्ड वाटतात. हा, त्यांचा आनंद. काय मृदुंग वाजवत होते. आता बघा, हे बघा, यांना काय दुःख झालं आहे कुणाच काय म्हणजे माऊली दुःख माझं असं आहे, माझा पुण्यामध्ये गेला सकाळी किती तारीख होती पुण्यामध्ये रे? 9-10 तारखेला सकाळी माझा मोबाईल गेला. हा, 9ला आपण पुण्यामधून पुढे आलो, हा, रात्रीचा मुक्काम तिथं झाला आणि 10 तारखेला माझा मोबाईल गेला. सकाळी टँकर आंघोळीला गेलो, 3-4 मध्ये काढून ठेवले. दोघांचे मोबाईल होते, त्याच्यासोबत 4000 रुपये कॅश होते. बापरे. त्यातला एक मोबाईल होता 42,000चा, एक मोबाईल होता 28,000 रुपयाचा. ते दोन्ही मोबाईल तर गेले पण त्यासोबत कॅश पण गेले. प्रश्न असा निर्माण झाला, आता मोबाईल गेला, या दुःखामध्ये वापस जाऊ का वारीला पुढे जाऊ? आता वापस जाण्याचं दुःख हे आळंदीमध्येच घडलं होतं, तरी तुम्ही वेळापूरपर्यंत आला. मग तुम्ही सांगा मला, दुःख असेल का सुख असेल माझ्या मनात? नाही थांबा. हो, सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वता एवढे, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. ऐका ते प्रमाणे ते लागू होत नाही. दुःख किती पण आहे मला माहिती, पण एवढं दुःखात मी वारी करतो याचं महत्व किती बघा. मग नकळे धन संपदा संत संग येई सदा. बरोबर ना? आमचा व्हिडिओ घ्या पण काय हो, एक व्हिडिओ टाका माझा एवढा. हो, काय मग खरं काय अभंग काय कोणता पाहिजे तुम्हाला सांगा? धन संपदा संत संग हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी. लगे मुक्ती धन संपदा, संत संगती देई सदा, तू का म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हास. वा, गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी. आता कळलं. आता मग तुम्हाला उत्तर सापडलेले. मला खरं तर मग मला असं वाटतं, अभंग, ओव्या या सगळ्या ज्या आहे, ज्ञानेश्वरी गाथा, याच्यामध्ये आपल्या जीवनातल्या प्रत्येक दुःखावर असणारं विवेचन झाले जणू काय. म्हणजे प्रत्येक असणाऱ्या प्रश्नावर उत्तर जर सापडायचं असेल तर गाथा ज्ञानेश्वरी उपयोगी पडते किंवा आपल्याला मार्गदर्शन करते. काय म्हणाल याविषयी महाराज? माऊली, आम्हाला हे लहानपणीच कळलं, त्यामुळे ह्या परमार्थाची वाट धरली आम्ही. हा, तुम्ही यामध्ये खरंच खूप मोठ्या देवत्वाचा तुम्हाला दर्जा आहे. पण मी एक पामर या नात्याने तुम्हाला विचारलं, काय म्हणाल तुम्ही ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा याविषयी? खरंच प्रश्नांची उत्तर मिळतात का? म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तर असा आहे, जिथं वेद चुकला, वेद ज्या ठिकाणी चुकला त्या ठिकाणी जाऊन ज्ञानेश्वरीला विचारायचं. वेदाची चूक काढण्याचा अधिकार ज्ञानेश्वरी ग्रंथापाशी आहे. आणि मग तुकाराम महाराज पण म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हा तिथे ठावा, इतरांनी व्हावा भार माथा, म्हणूनच तयार झाली गाथा. हा, पंचमवेद त्यालाच म्हणतात ना. मग छान आहे माऊली, खूप छान बोललात. विचार तुमचे खूप प्रगल्भ आहे. मोबाईल गेल्याचं दुःख नाही, पैसे गेल्याचं दुःख नाही, तुमच्या चेहऱ्यावर ओतप्रोत माऊली आणि पांडुरंगाचं तेज दिसत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. बोला. ऐसे कैसे झाले बोलू कर्म करुणी म्हणती साधू, तुझी साधू ओळखावा. अंगा लावून या राख, डोळे झापून करीती पाप. काय तुकाराम महाराजांना खरी काय सांगायचं? म्हणजे तुकाराम महाराजाला या अभंगातून असं सांगायचंय, म्हणजे कलियुगामध्ये संत ओळखणं फार कठीण आहे. कलियुगामध्ये संतांना ओळखायचं असेल तर शक्यच नाही, कारण कलियुगामध्ये संत कोणाला म्हणावं हा मोठा प्रश्न आहे. कारण प्रत्येक जण, आता आपण पंढरपूरच्या वारीला आलेलो आहे, बरोबर आहे. पंढरपूरच्या वारीला जरी आलो असेल तर आपण काही लोक आपण पाहतो भगवे म्हणजे श्वेत वस्त्र परिधान करतात, पांढरे शुभ्र कपडे घालतात, मोठ्या मोठ्या माळी घालतात, पण त्यांचा हेतू काहीतरी वेगळाच असतो. वेगळा हेतू म्हणजे काय? गळ्यात माळी घालणं, पांढरे शुभ्र कपडे परिधान करणं आणि कुठेतरी अशा कपड्याच्या आड राहून या सर्व गोष्टीचा आधार घेऊन कुठेतरी कोणाचं तर सामान लुटणे किंवा पैसा लुटणे, चोरी करणे, मोबाईल चोरणे कोणाचा तरी, अशा गोष्टी करतात. मग त्याच्यामुळं प्रत्येक पांढरे कपडे घातलेला किंवा भगवा वेश धारण केलेला प्रत्येकजण साधू म्हणताच येत नाही. किंवा भला मोठा गंध लावला किंवा भली मोठी गळ्यात माळ घातली, अशा माणसाला साधू कसं म्हणता येईल? मग तो गोबाऱ्या, मग त्या अभंगाचा अर्थ असा आहे, ऐसे कैसे झाले साधू. मग देव तेथेची जाणावा, मग तोची साधू ओळखावा. मग कसं साधू ओळखणं म्हणजे संतांचं एक लक्षण सांगितलेलं, त्याच्यामध्ये संतांचे लक्षण सांगितलेलं आहे. संतांचं लक्षण सांगितलं म्हणजे पूर्णतः काय संतांचं लक्षण सांगितलं. महाराजांचा एक अभंग आहे, म्हणजे ज्यांच्या अंतःकरणामध्ये कायम देवाचा वास आहे त्या महात्म्याला देव संत म्हणायचं. असं म्हणजे एक ज्यांचा हेत विठ्ठल, एक तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, असा अभंग आहे.
सुरुवात आहे अभंगाची. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. म्हणजे नामस्मरणाच्या व्यतिरिक्त जे देवाचं फक्त आणि फक्त नामस्मरण करणे ज्यांचा उद्देश आहे किंवा फक्त आणि फक्त विठ्ठल आमुचे जीवन ज्यांचा हा उद्देश आहे, ज्यांचं असं म्हणणं आहे, तेच संत म्हणायचे. त्यांना संत म्हणायचं. इतरत्र कोणालाही संत मानून चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात वेदांचा तो अर्थ आम्हाला ठावांतरांनी हार मारला. इतकं ठामपणाने ते का म्हणतात? तुकोबऱ्यांनी जे हे केलेलं आहे, कारण तुकोबऱ्यांनी चारी वेदाचा सार म्हटलं तरी तुकोबऱ्यांचा गाथा हा ग्रंथ आहे. पंचमवेद आपण ज्याला म्हणतो. तुकोबऱ्याचा कुठलाही अभंग घ्या तुम्ही, तुकोबऱ्यांचा एक एक अभंग वेदाच्या एका रुचीपेक्षा कमी नाही, तोलामोलाचा आहे. हां, तुकोबऱ्यांना माहिती आहे, तुकोबऱ्यांनी सर्व गोष्टींचा सार काढल्याच्या नंतरच ते तुकोबऱ्यांनी अभंग लिहिले आहेत. तुकोबऱ्यांनी जे अभंग लिहिले ते प्रत्येक अभंग एक एक अनुभवातून लिहिलेले आहेत. म्हणजे अनुभव आले अंगा ते या जगात देत असो, किंवा तुका मज अनुभव आहे, तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगे, असा त्यांचा अनुभव आहे. म्हणजे तुकाराम महाराजाला जी गोष्ट माहिती आहे, तुकाराम महाराजांनी जी अभंग रचना केली, त्या अभंग रचना म्हणजे पूर्णतः म्हणजे अनुभवातून आहे. त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवातून त्यांनी अभंग लिहिले आणि त्यांना वेद काय आहे हे सर्व माहिती त्यांना. आणि वेदाचा सार म्हणजेच हे तुकोबऱ्यांचा गाथा आहे. म्हणूनच तेच त्याचा आपल्याला भास होतो. भास. तोंडे खाई फार त्या तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. कोणचा? तोंडे खाई फार. पूर्ण अभंग सांगा. नाही, मला पूर्ण पाठ नाहीये. असा पूर्ण अभंग काढता. खाणाऱ्या लोकांवर त्यांनी चिंतने ओढलेले की पतिवते देशा भारताप्रमाणे, पतिव्रते देसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशापरी. म्हणजे देवाची आवड सांगितली त्यांनी. एखाद्या पत्नीला जशी आपल्या भ्रताराची आवड असते, म्हणजे आपल्या पतीची जशी आवड असते, तशी आम्हाला त्या देवाची आवड आहे. एखाद्या पती पत्नीचं नातं कसं असतं, म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम, तसं देवाचं आणि आमचं नातं आहे. पतिव्रते देसा भ्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैशापरी. म्हणजे तैशापरी म्हणजे त्यांच्यासारखाच देव आम्हाला सुद्धा आहे. असं खूप चांगला विचार मांडले माऊली आणि खूप छान वाटलं. खूप चांगला पाठ आहे तुमचा. म्हणजे खऱ्या अर्थानं तुका म्हणे येतं पाहिजे जाती याप्रमाणे तुम्ही विषयाचे बळ तुका म्हणे याची बळ आणि गणिती सायाचं अभ्यास. धन्यवाद. मी काहीच नाही, माझ्यापेक्षा भरपूर मोठे मोठे बसलेले आहेत तिथे. तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. वैभवाने नाही तुझे एक या केशवराजे सकळ सिद्धी. रामकृष्ण हरी. समन्वय साधला, संतांनी समन्वय साधला. प्रापंचिक संसारिक माणसाला परमार्थ घडा बोलले ना, तसं आपला सर्वांना घेऊन सैन्य पाहिजे. मला सांगा तिला पळून लागू शकतो. ईश्वरी ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिला. मला सांगा, ज्ञानोबरांनी त्यांचा ग्रंथ लिहिला का? नाही. चित्रकार समाजाला योग्य दिशा देतो. पत्रकार जोडा हात जोडा. रामकृष्ण हरी. एकाच पार्टीत आणि एकाच वर्णात अपोजिट आहे. आणि मीडियावाल्यांनी विचारलं, सांगा काय उत्तर देऊ? लहानाचा विजय व्हावा की मोठ्याचा?